हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही लोक रेडी आहोत आता ब्रेकफास्ट करायला जायला. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊ, मग आम्ही लोक थोडंसं बाहेर असं एक्सप्लोर करायला जाऊ की काय आहे नवीन. बीचेसला एक्सप्लोर करू आणि जर पाऊस पडला तर मस्त भिजत भिजत जाऊ. सो या पहिले आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला, ब्रेकफास्ट खाऊया कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. सो या चल. तर गाईज आमचं नाश्ता करून झाला. नाश्त्याचा ब्लॉग ह्याच्यासाठी नाही बनवला कारण सगळं सेम होतं कालचंच, तर आम्ही लोकांनी नाही बनवलं. आणि वरतून इतकी म्हणजे आम्ही लोकांना बाहेर पण जायचं आहे आता, तर आम्ही लोकांनी विचार केला की लवकर लवकर खाऊन लवकर जाऊया बाहेर. तर त्याच्यासाठी आम्ही लोकांनी ब्लॉग नाही बनवला. आणि सो या आता आम्ही लोक जाऊ बाहेर थोड्या वेळानंतर. म्हणजे आता पहिले रूमवरती जाऊ, जरा चेंज वगैरे करू. आता नाईट शूटवरती जाऊ, तर रूमवरती जाऊ, चेंज वगैरे करू आणि मग आम्ही जाऊया आम्ही जाऊ फिरायला. सो या स्टे ट्यून्ड. आता काय होतं पुढे बघूया. सो आता वाट बघूया. आता जातो आम्ही रूमवर आणि मग चेंज करून मग जाऊ. Guys, so I am ready. मी फिट डे नंतर. सो आता आपण लावूया सनस्क्रीन. पाऊस पडेल पण स्टील सनस्क्रीन इज व्हेरी अलाउड, व्हेरी नॉट अलाउड. सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्या सनस्क्रीन लावायला पाहिजे नेहमी. आणि मी यावेळेस बॉडीची सनस्क्रीन नाही आणली आहे, तर मला हीच डॉटमेकीचीच ऑरेंज फ्लेवरवाली माझ्या ह्याला लावावं लागेल, माझ्या हात आणि पायाला. कारण माझ्याकडे अजून कोणती सनस्क्रीन मी विसरली आहे ती आणायला. माझ्याकडे बॉडीवाली पण आहे हँड्स आणि लेग्सला लावायला, पण ती मी विसरली आणायला. सो आपण आता हीच हात आणि पायाला लावूया कारण नो रिस्क. ऊन पण येऊ शकतं कधी पण आणि पाऊस पण येऊ शकतो कारण हा गोव्यातला पाऊस आहे. गोव्याला पाऊस ऑलरेडी चालू झाला आहे. मुंबईचं मला अजून माहिती नाही आहे कारण मी गोव्यात आहे. अजून नाही झालं पण जेवढं मला माहिती आहे मध्ये मध्ये पडून जातो, पण इतका असा गोव्यासारखा नाही आहे पाऊस मुंबईला. अजून होईल पण आता चालू होईल. आता 10 किंवा 14-15 पासून चालू होईल पाऊस गोव्यालाही. गोव्यालाही बोलते, मुंबईलाही. आता आपण लावायला पाहिजे पायाला कारण टॅन नाही व्हायचं आणि चांगलं राहायचं. त्यामुळे मी अजून लावते थोडीशी आणि कमी पडली आहे पायाला. तसं पाऊस पडला तर सगळं निघूनच जाणार आहे, बट स्टील रिस्क नाही. सो हे आहे डन. सनस्क्रीन इज डन. आता आपण थोडासा कन्सिलर लावूया थोडासा, कारण मी इथे आल्यावर काहीच मेकअप नाही केला. म्हणजे फक्त मी टेंट वगैरे लावायची, पण तसं मी इथे असं काहीच मेकअप नाही केला. सो थोडासा आपण कन्सिलर लावूया. कारण इथे मजा करतोय आम्ही आणि थोडंसं रात्रीपर्यंत जागावं लागतं, तर डार्क सर्कल्स ला लपवावं लागतं गाईज.
सो आता आपण लावूया ब्लश. थोडासा जास्त नाही, जो मी काल लावलेला बाम ब्लश बाम, जो की एकदम सनकिस्ड ब्लश वाटतो, एकदम मस्त, एकदम नॅचरल वाला. कसं लावूया गाईज, कारण गोवाला आलेला आणि सनकिस्ड ब्लश नाही लावला तर मग आपण लावूया लिपस्टिक. ओके, लिपस्टिक ही वाली नाही माझ्याकडे, दुसरी आहे. आपण ती वाली लावूया लिपस्टिक आज. पूर्ण कालचाच मेकअप करते मी, कारण मी इथे लिमिटेड गोष्टी आणल्यात आणि इतक्याच आणल्यात जेवढं दाखवते, कारण मला माहिती आहे जास्त मेकअप करता येणार नाही इथे, त्यामुळे मी जास्त आणलंच नाही. आता लिपस्टिक. ओके, सो आता लावूया ही वाली लिपस्टिक. दिस इज अ ग्लॉस. दिस इज ॲक्च्युअली लिप क्रीम, जो की मला खूप आवडतो. ठीक आहे, जास्त नाही वापरत मी याला, कारण मला ग्लॉसी लिप्स जास्त आवडत नाही, पण मी कधी कधी वापरते. ओके, आता आपण निघूया. बाय बाय. मी काय ओलीच नाही झाली आहे. मी काय दाखवू व्हिडिओमध्ये, मी काय ओलीच नाही झाली. मी फक्त माझे केस ओले केले. आम्ही थांबलो एका शॉपमध्ये नॉर्मल, आणि आता सगळे भिजलो आहे. मी एकटी नाही भिजली, कारण माझे केसच ओले झाले फक्त. सो आता आम्ही अजून थोडंसं फिरू, मग पार्सल घेऊ येतं कोणत्या तरी दुकानातनं, आणि मग रूमवर येऊन खाऊ, आणि मग पूलवर जाऊ. आणि बाय द वे, तो जो बीचचा जो क्लिप होता ना, तो कोणत्या तरी बेलोलिम काहीतरी असा, काहीतरी बेलोलिन असा काहीतरी बीच होता. सो ह्या मी तिथे बोलत नव्हती, कारण तिथे खूप सारे लोक होती. सो या बाय. आम्ही आलो परत रूमवर. आता आम्ही लोक येताना त्या पापाज जोर्जमधनं जेवण घेऊन आलो आहे थोडंसं इन द सेन्स जेवण घेऊन आलो आहे. तर आम्ही आता थोड्या वेळानंतर आता जेवायला बसू. तर आता जेवल्यानंतर आता 3 वाजलेत, लाईक 2:52 2:53 झाले असतील. तर आता 3 वाजलेत ऑलमोस्ट. तर आम्ही 4 किंवा मे बी 5 वाजता आम्ही लोक पूलला जाऊ. आज बीच पण झाला आहे आमचा आणि पूल पण झाला आहे. सो या
बीचवर मला फोटो तर नाही काढता आले, कारण मी फोटो काढायच्या हिशोबाने ड्रेस होऊनच नव्हते गेले, कारण मला माहितीच नव्हतं की आम्ही लोक बीचवर जाणार आहे. बट आम्ही लोक काल ज्या फोटो पॉईंटवर गेलेलो तिथे तर माझे खूप चांगले चांगले फोटोज आले. सो येस, आता आम्ही जेवायला जेव्हा घेऊ तेव्हा आम्ही परत व्हिडिओ बनवेन. आणि या, सो दिस इज इट. आणि आता बस, आता जेवल्यानंतर आम्ही थोड्या वेळ आराम करणार, थोड्या वेळ आराम इन द सेन्स टी व्ही वगैरे बघणार. आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोक पूलला जाणार. सो पूलवरून आल्यावरती आता काय करतो बघूया. हाय गाईज, आय एम रेडी. मला पूलला नाही जाता आलं कारण मी झोपलेली दुपारी. सो हा आहे माझा टॉप, ही आहे माझी जीन्स, अँड दिस हाऊ इट लुक्स ओव्हरऑल. मी हा टॉप एस्पेशली गोव्यासाठी घेतलेला. सो चला आता जाऊया. आता आम्ही लोक डिनर घ्यायला चाललो आहे, कारण तिथे पाऊस पडला तर पावसाचं काय हे नाही, त्यामुळे आम्ही लोक घेऊन येतो डिनर. सो चलो आता बघूया काय आहे, कुठे कुठे चाललो आहे. गरम झालं. तर गाईज, दॅट्स इट फॉर द व्लॉग. दिस इज हा होता माझा गोवा डे 3. आणि सो या, आता उद्या आम्हाला परत रिटर्न जायचं फ्रॉम गोवा टू नवी मुंबई. सो या, आता गोवा येऊन लगेच निघून गेला. सो या, थँक्यू.